अण्णांनी गेल्या काळामध्ये कामं या भागामध्ये केली आहेत का हो? नाही, भरपूर झाले केले. आणि म्हणजे इथं आधी सुरुवातीला काहीच नव्हतं, म्हणजे सुखसुविधा असं काहीच नव्हते. लाईट म्हणा किंवा रस्ते, पाणी, काहीच हे नव्हतं. ड्रेनेज नव्हतं आमच्याकडे. अण्णांनी वगैरे ड्रेनेजचं जे काम आहे ते अण्णांनी केलेलं आहे. आम्ही येताना आता पाहिलं की बऱ्यापैकी मी बऱ्याच पूर्वी आलो होतो त्यावेळेस रस्त्यांचे थोडेसे खड्डे वगैरे प्रॉब्लेम होता, पण आता सिमेंट कॉन्क्रिटीकरण अंतर्गत रस्त्यांचं झालेलं आहे. काम करतात, अण्णा काम करतात. म्हणजे आहे रस्त्यांचे म्हणा किंवा बाकी काही नागरिकांचं किंवा बाकीचे जे काम आहेत ते अण्णाला ते तर असतेच ते त्यांच्या नजरेत. आणि एकान चुकून जरी आपण जरी सांगितलं अण्णा असं असं करायचं किंवा करा तर करतात. म्हणजे नागरिकांना त्यांच्याकडनं काही म्हणजे त्रास किंवा कुणाचं काम केलं नाही असं माझ्या तर, कारण मी आता इथं बरेच वर्ष झालं, इथं काहीच नव्हतं तेव्हा मी आहे. मला इथं जवळजवळ आता दुसरी परिसरात मला 40 वर्ष झाली इथं. कारण माझी मुलं शिकली किंवा अण्णाला कुठलीही समस्या असू दे. आता सांगायचं म्हणजे माझं लग्न झालं होतं, माझे सासू ला न्यायला सुद्धा त्यांची त्यावेळी कार नव्हती, त्यांची जीप होती. त्या जीप मध्ये इथून बुधराणीला नेलं होतं. किती सालची गोष्ट? हे मला वाटतं आता त्या गोष्टीला जवळ 26 वर्ष झाली. 26 वर्षापूर्वी त्यांना ते कचदेव अण्णा होते, त्यांनी स्वतः जीप चालवून तिथं बुधराणीला नेलं होतं. आणि त्यावेळी कसं आता सांगायचं म्हणजे घरच्यासारखं, त्यावेळी दवाखान्याला द्यायला अण्णांनी 5,000 रुपये माझ्या खिशात दिले होते तिथं. हे गुलाबबाई असू दे, हे लागतील, हे म्हणजे कुणालाही माहित ना. ते नंतर मी परत दिले, तो विषय वेगळा. पण वेळेला जे म्हणतात ना त्या मदत अण्णा, आणि असं अण्णा कुणालाच असं नाही की सगळ्यांना मदत करतात अण्णा.